नमस्कार, मी डॉक्टर माधुरी गणपती, निर्मल ऑटिझम लर्निंग डिसेबिलिटी सेंटर मिरज. काही सेन्सरी इश्यूज मुलांमध्ये असतील. विथ द हेल्प ऑफ ऑक्युपेशनल थेरपी आणि सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीद्वारे ते वेळेतच कव्हर केले गेले नाही तर जसजसं मुलांचं वय वाढेल तसतसे ते सेन्सरी इश्यूज सुद्धा वाढू शकतात. काही मुले सेन्सरी इश्यूजमुळे सफर होतात. याचे कारण असं आहे की पालकांमध्ये याबद्दल अवेअरनेस नाहीये. पालक डॉक्टरांकडे येऊन कंप्लेंट करतात की माझ्या मुलांमध्ये बिहेवियर इश्यूज खूप आहेत. आम्ही पार्टीला गेलो तरी मुलांना परत घेऊन यावे लागते. शाळेत मुले बसत नाहीत. पार्कमध्ये गेले की एकटेच खेळतात. मुले सोशलाइज होत नाहीत. तर ते सेन्सरी इश्यूज काय असतात, सेन्सरी डिसफंक्शनिंग काय असते हे आज आपण जाणून घेऊयात. सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी विच हेल्प सेन्सरी प्रोसेसिंग इश्यूज. नॉर्मली आपल्या सर्वांमध्ये बॉडीमध्ये 8 सेन्सेस काम करतात. त्यापैकी 5 सेन्सेस बद्दल आपल्याला माहिती असेलच, जसे की सेन्स ऑफ टेस्ट, सेन्स ऑफ टच, सेन्स ऑफ स्मेल, सेन्स ऑफ व्हिजन अँड सेन्स ऑफ हिअरिंग. यामध्ये आणखी 3 सेन्सेस ऍड केले आहेत. सेन्स ऑफ वेस्टिब्युलर, सेन्स ऑफ प्रॉप्रिओसेप्शन आणि सेन्स ऑफ इंटरसेप्शन. काही मुलांमध्ये सेन्सरी डिसफंक्शनिंग एवढे जादा असते की त्या मुलांमध्ये काहीही बिहेवियर इश्यू जरी नसले तरी त्यांना कसं रिॲक्ट करायचं हे कळत नाही. सेन्सरी डिसफंक्शनिंग इट्स अ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. या मुलांच्या ब्रेनमध्ये काय होतं तर सिच्युएशन लाईक अ ट्रॅफिक जॅम. हे सेन्सेस कशा पद्धतीने काम करतात तर काही वेळेला ओव्हर रिस्पॉन्ड करतात तर काही वेळेला अंडर स्टिम्युलेटेड असतात. सेन्स ऑफ टच, टॅक्टाईल सेन्सेशन. ज्यावेळेस मुलाची स्किन ओव्हर स्टिम्युलेटेड असेल त्यावेळेस ह्या मुलांना पर्टिक्युलर क्लोथचे टेक्स्चर हे आवडत नाहीत. पेनफुल वाटते, त्यांना डिस्कम्फर्ट फील होते. बेअरफूट ही मुले चालू शकत नाहीत आणि ह्या मुलांना हेअर ब्रशिंगबद्दल ही प्रॉब्लेम असतो. अंडर स्टिम्युलेशनमध्ये काय होते तर अशा मुलांना इंजुरी जरी झाली, ते पडले तरी त्यांना ते सेन्सेशन फील होत नाही. सेन्स ऑफ स्मेल. जर ओव्हर स्टिम्युलेटेड असेल तर ह्या मुलांना घरी एखादी भाजी बनवली असेल त्याचा स्मेल असू दे किंवा सॉसचा स्मेल असू दे, अनियनचा स्मेल असू दे, अशा प्रकारच्या कुठल्याही स्मेलमुळे ही मुलं हायपर ॲक्टिव्ह होतात आणि इकडे तिकडे पळतील, हेड बँगिंग करतील. कुठल्याही स्वरूपात ते त्यांची रिॲक्शन व्यक्त करू शकतात. सेन्स ऑफ स्मेल. अंडर स्टिम्युलेटेड असेल तर अशी मुले कोणत्याही वस्तूचा स्मेल घेतील, क्लेचा स्मेल घेतील, स्लाईमचा स्मेल घेतील, कशाचाही स्मेल घेतील, कारण त्यांना एक्स्ट्रा स्टिम्युलेशनची गरज असते. सेन्स ऑफ टेस्ट. काही पालक असे सांगतात की माझा मुलगा फक्त सॉलिड डाएटवरच आहे, लिक्विड डाएट घेत नाही, जसे की दूध पित नाही, दाल खात नाही. ओव्हर स्टिम्युलेशनमुळे काही पर्टिक्युलर फूड ह्या मुलांना आवडत नाही. सेन्स ऑफ टेस्ट अंडर स्टिम्युलेशन असेल तर अशी मुले बटन चू करतील कारण त्यांच्या टेस्ट बड्सना एक्स्ट्रा स्टिम्युलेशनची गरज असते. सेन्स ऑफ व्हिजन. जी मुले ओव्हर स्टिम्युलेटेड असतील, पार्टीमधील ब्राईट लाईट पाहून, डीजे लाईट पाहून ती हायपर होतील, इकडे तिकडे पळतील, फेअरफुल रिॲक्शन देतील. अशा मुलांमध्ये व्हिजन सेन्स अंडर स्टिम्युलेटेड असेल तर ही मुले मोबाईलची स्क्रीन खूप जवळून पाहतील आणि ट्रॅव्हलिंग करताना लाईट्स पाहिले की त्याचे पॅटर्न बघत राहतील. ऑडिटरी सेन्स. जी मुले ओव्हर स्टिम्युलेटेड असतात अशी मुले क्लासमध्ये बसू शकत नाहीत कारण क्लास टीचरचा हाय पिच साऊंड ऐकला तर अशी मुले कानावरती हात ठेवतील, त्यांना तो आवाज सहन होत नाही. जी मुले अंडर स्टिम्युलेटेड आहेत अशा मुलांना कितीही आवाज द्या, ते आवाजाला रिस्पॉन्ड करणार नाही. खूप इफर्ट्स घेतल्यानंतर ते रिस्पॉन्ड देतील. सेन्स ऑफ प्रॉप्रिओसेप्शन. यामध्ये आपल्याला बॉडी अवेअरनेस बद्दल कळते. सेन्स ऑफ प्रॉप्रिओसेप्शन मध्ये जी मुले ओव्हर स्टिम्युलेटेड असतात अशी मुले स्टेअर्स दोन्ही हातांनी पकडून शिस्तीत उतरतात आणि अशी मुले स्विंग ही घेत नाही. अंडर स्टिम्युलेशन मध्ये ही मुले नॉर्मली जरी तुमच्याकडे येत असतील तरी कशाचा तरी धक्का लागून पडतील कारण यांच्यामध्ये बॉडी अवेअरनेस नसतो. रायटिंग करताना पेन्सिलची नीब तुटेल, कलरिंग करताना क्रेयॉन तुटतील. ह्या मुलांना कोणत्या वेळी किती प्रेशर द्यायचे याचा अंदाज नसतो. वेस्टिब्युलर सिस्टीम आपली मुवमेंट, कोऑर्डिनेशन, बॉडी बॅलन्स रेग्युलेट करते. अशी मुले ओव्हर स्टिम्युलेटेड असतील तर स्विंगवर बसत नाही, बसली तरी रडत राहतील. ट्रॅव्हलिंगचा सुद्धा ह्या मुलांना त्रास होतो, त्यांना डिझिनेस जाणवतो. ही मुले अंडर स्टिम्युलेटेड असतील तर 1 तास स्पिनिंग करत राहतील, याचा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, डिझिनेस फिलिंग होत नाही, चक्कर येत नाही. सेन्स ऑफ इंटरसेप्शन. जे आपल्याला इंटरनल बॉडीचे नॉलेज देते. समजा 8 वर्षाचा मुलगा आहे, त्याला अजूनही टॉयलेट ट्रेनिंग नाही, याचा अर्थ असा की त्याची इंटरसेप्शन सिस्टीम ही काम करत नाही. स्लीप सायकल, युरिन रिलेटेड प्रॉब्लेम, बॉवेल प्रॉब्लेम या रिलेटेड ह्या मुलांमध्ये प्रॉब्लेम असतो, याबद्दलचा सेन्स त्यांना जाणवत नाही. ॲपेटाईट, थर्स्ट, इन्फॉर्मेशन याबद्दल अवेअरनेस नसतो, याच्यावरती काम केले गेले पाहिजे. अशा प्रकारे या 8 सेन्सेस बद्दल आपण डिस्कशन केले आहे. पुढे भेटू आता नवीन टॉपिक घेऊन. अधिक माहितीसाठी निर्मल हॉस्पिटलला व्हिजिट करा किंवा खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू.